सीजेपीकडून राजधानी दिल्लीमध्ये संसदेवरती मोर्चा काढला जातोय आणि नीट पेपर फुटी तसंच धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवरती हा मोर्चा काढला जातोय। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सीजेपीचे कार्यकर्ते मात्र मोर्चा काढण्यावरती अजून सुद्धा ठाम आहेत आणि अशामध्ये मोठ्या संख्येने जंतर मंतरवर गोळा झालेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांवरती पोलिसांनी सौम्य असा लाठीचार्ज केलेला आहे। जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, तर पोलिसांनी संसद भवन परिसरातील 5 मेट्रो स्थानकं ही देखील बंद केली आहेत। हम इस मार्च पे फोकस करेंगे। लेट मी डू इट। यस मैम। 3 बातें बहुत अहम है। आज पहले प्रोटेस्ट पे हम फोकस करेंगे कि ये बहुत शांतिपूर्वक तरीके से हम करें, हम मुद्दे पे फोकस रखें। एजुकेशन का मुद्दा जो इस देश की बहुत ज़रूरत है, और सतर्क रहें। जंतर मंतर परिसरात इंटरनेट सेवा सध्या बंद करण्यात आलेली काही मेट्रो स्थानकं आहेत। 5 मेट्रो स्थानकं या दरम्यानची बंद करण्यात आलेली आहेत। आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाली, कारण आंदोलकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपण बघतोय। कार्यकर्ते हे काही आक्रमक झालेले आपल्याला दिसले। दरम्यान पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागलेला आहे। त्यामुळे आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये झटापट झाली। आंदोलक हे आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। आजच्या मोर्चावरती आंदोलक ठाम आहेत, मात्र या मोर्चाला, संसद मोर्चाला परवानगी पोलिसांकडून आणि प्रशासनाकडून नाकारण्यात आलेली आहे। आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि या पार्श्वभूमीवरती आपल्या अनेक मागण्यांसाठी हे सगळे कार्यकर्ते असतील, विद्यार्थी असतील, हे संसद भवनावरती धडक देणार होते, मात्र या मोर्चाला परवानगी नाकारली। मात्र कार्यकर्ते हे मोर्चावरती ठाम आहेत आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय काही कार्यकर्ते जे आहेत, काही विद्यार्थी जे आहेत, ते चांगलेच आक्रमक झाले आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना मागे ढकलण्यासाठी पोलिसांना काही प्रमाणात लाठीचार्ज करावा लागलाय। दरम्यान हा जो सगळा परिसर आहे जंतर मंतरचा, या परिसरामध्ये इंटरनेट सेवा सुद्धा सध्या बंद करण्यात आलेली आहे। या दरम्यानची जी 5 मेट्रो स्थानकं आहेत ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहेत। त्यामुळे हे आंदोलन आता पेटलेलं आपण बघतोय। कॉकरोच जनता पार्टीचा दिल्लीमध्ये आज एल्गार बघायला मिळतोय। मागचे जवळपास 25 दिवस हे सगळं उपोषण सुरू आहे। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते आणि आता मागणी जोर धरते आणि आक्रमक पवित्रा या सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि आंदोलकांनी घेतलेला आहे। सीजेपीच्या कार्यकर्त्यांचं जंतर मंतरवरती आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन पांगवण्यासाठी, या विद्यार्थ्यांना, या कार्यकर्त्यांना मागे करण्यासाठी पोलिसांना काही प्रमाणात लाठीचार्ज करावा लागलेला आहे। अनेक विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक झाल्याचं आपण बघितलं। सीजेपीकडून राजधानी दिल्लीमध्ये संसदेवरती आज मोर्चा काढला जातोय। नीट पेपर फुटी प्रकरण असेल आणि या सगळ्या संदर्भामध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे आणि या मागणीवरती हा मोर्चा काढला जातोय। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, प्रशासनाने परवानगी नाकारली आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील अगदी पहाटेपासून तैनात करण्यात आलेला होता। दरम्यान सीजेपीचे कार्यकर्ते मात्र मोर्चा काढण्यावरती अजून सुद्धा ठाम आहेत। काही कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाले, मात्र पोलिसांना सौम्य असा लाठीचार्ज करावा लागला। दरम्यान आपण ही दृश्य बघतोय ती लोकसभेची। या ठिकाणी संसद भवनामध्ये आपण बघतोय राहुल गांधी आता पोहोचलेले आहेत। आजपासून अधिवेशनाला सुरुवात होते। 2 दृश्य, एकीकडे राहुल गांधी संसदेत पोहोचलेले आपण बघतो, तर काही दृश्य आपल्याला दिसत आहेत। पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय। जंतर मंतरवरती आंदोलन जे आहे ते चांगलंच पेटलेलं आपण बघतोय। राजधानी दिल्लीमध्ये सीजेपीचा एल्गार आज बघायला मिळतोय। पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येते। या मोर्चाला आज परवानगी नाकारण्यात आली आणि तरीसुद्धा हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते मोर्चावरती ठाम आहेत। त्यामुळे काही विद्यार्थ्यांना, काही कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घ्यावं लागलंय। दरम्यान आपण काही ड्रोनची दृश्य बघतोय। मोठ्या प्रमाणात सीजेपीचे कार्यकर्ते असतील, अनेक विद्यार्थी असतील, आंदोलक असतील, हे या जंतर मंतरच्या परिसरामध्ये एकत्र जमलेले आपण बघतोय। मोठ्या प्रमाणात आपण बघतोय पोलिसांची अक्षरशः मोठी फौज इकडे तैनात करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या मोर्चाला रोखण्यात आलेला आहे। हा मोर्चा पुढे जाऊ दिला जात नाहीये। त्यामुळे काही वेळापूर्वी जसं आपण बघितलं, आंदोलक आणि आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। मात्र ही जर आपण दृश्य बघितली, आपल्याला या आंदोलनाचा आवाका लक्षात येईल। किती मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत याचा आपण अंदाज लावू शकतो। ड्रोनची काही आपण दृश्य बघतो एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 मराठीवरती। ज्यावेळेला कार्यकर्ते आक्रमक झाले त्यावेळेला पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। या सगळ्या आंदोलकांना मागे ढकलण्यासाठी बळाचा वापर करावा लागला आणि
या सगळ्या परिसरामध्ये जर सध्या आपण परिस्थिती बघितली तर पोलीस आणि आंदोलक हे आमने सामने आहेत. तणावपूर्ण काहीशी परिस्थिती बघायला मिळते. जसं आपण बघितलं काही वेळापूर्वी झटापट झाली. इंटरनेट सेवा सुद्धा बंद करण्यात आलेली आहे आणि जवळची जी 5 मेट्रो स्थानकं आहेत ती सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आंदोलकांना हटवण्याचा पोलिसांचा प्रयत्न अजून सुद्धा सुरू आहे. हा मोर्चा काढू नये असं प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून सांगण्यात आलंय. मात्र हे आंदोलक जे आहेत ते अजून सुद्धा मोर्चावरती ठाम दिसत आहेत. त्यामुळे संसद परिसरामध्ये वातावरण चांगलंच तापलेलं आपण बघतोय. पोलिसांच्या कारवाईमुळे विद्यार्थ्यांचा संताप बघायला मिळतोय. आंदोलक आणि पोलीस यांच्यात झटापट झाली आणि या सगळ्या दरम्यान कॉकरोच जनता पार्टीचा हा सगळा एल्गार हा मोर्चा ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी आहे. पोलिसांचं मोठी फोर्स या ठिकाणी आहे आणि हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला जातोय. या मोर्चाला परवानगी दिलेली नाहीये त्यामुळे हा मोर्चा काढू नये असं पोलिसांकडून वारंवार सांगितलं जात आहे. तरीसुद्धा आंदोलक जे आहेत ते मात्र या आंदोलनावरती आणि या मोर्चावरती अजूनसुद्धा ठाम आहेत. हा मोर्चा आम्ही काढणारच अशी विद्यार्थ्यांची भूमिका आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये CJPचा एल्गार आज बघायला मिळतोय. डेमोक्रेसी में नंबर मैटर करता है. आज एनडीए के पास में नंबर्स काफ़ी बड़े पैमाने पे पहले से ज़्यादा नंबर है. लोग चाहे वो टीएमसी के लोग कुछ आए हुए, डीएमके के भी लोग शायद कुछ न कुछ समर्थन में है. तो सिचुएशन ये क्लियर हो जाएगी अभी ये पार्लियामेंट सेशन के दौरान. और ये प्राइम मिनिस्टर ने जो ऐलान किया है कि हम डिलिमिटेशन करके रहेंगे और महिलाओं को आरक्षण देके रहेंगे, तो ये निश्चित होना है. तो नंबर्स हैं सर एनडीए के पास? देखिए, इंट्रोड्यूस तो बिल हुआ नहीं है, जब होगा तब देखेंगे, पर निश्चित तौर पर सरकार कॉन्फिडेंस है और हम कर पाएंगे. तर आपण बघतोय विविध प्रतिक्रिया येताना आपल्याला दिसत आहेत. मात्र जंतर मंतरवरची आपण काही दृश्य बघतोय. दोन दृश्य एकीकडे ज्यावेळेला पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली त्यावेळीची काही दृश्य आणि आपण ड्रोनची दृश्य बघतोय. प्रचंड मोठ्या संख्येने आंदोलक या जंतर मंतरच्या परिसरामध्ये जमलेले आपल्याला दिसत आहेत. आजच्या मोर्चावरती हे सगळे आंदोलक ठाम आहेत आणि काही कार्यकर्ते जे आहेत ते चांगलेच आक्रमक झाले. आपण बघतोय दृश्यांमध्ये पोलिसांना समोर यावं लागलं आणि या आंदोलकांना मागे करावं लागलेलं आहे. कारण काही कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झाले आणि त्यानंतर पोलीस आणि या विद्यार्थ्यांच्यात आंदोलकांच्यात बाचाबाची झाली. सौम्य असा लाठीचार्ज पोलिसांना आंदोलकांवरती करावा लागलाय. पुलिस रोक रही है जगह जगह पे और इनकी कोशिश है कि बच्चों की आवाज उठे ना. लेकिन ये देश का आंदोलन बन चुका है. ये किसी एक आदमी का आंदोलन नहीं है, ये किसी पार्टी का आंदोलन नहीं है. ये देश के करोड़ों बच्चे जो एग्जाम देते हैं, जो पढ़ते हैं मेहनत करके, उनके साथ जो धर्मेंद्र प्रधान जी धोखा कर रहे हैं, पेपर माफिया के हाथों में मोदी सरकार चल रही है, ये उसके खिलाफ आंदोलन. जंतर मंतर का मार्च भी शुरू नहीं हुआ. अभी तो मार्च भी शुरू नहीं हुआ. वहां जाने क्यों नहीं दे रहे हैं? पूरी धक्का मुक्की कर रहे हैं. धक्का मुक्की कर रहे हैं.